नमस्कार. नमस्कार. सगळे असे दाटीवाटीने उभे आहेत कारण घर सुद्धा छोटं. या घरामध्येच आमची ताई लहानाची मोठी झाली आणि खूप आनंदामध्ये या घरात सगळे दिवस गेलेले आहेत. ताई इथल्या खूप आठवणी असतील बरोबर? खूप आठवणी. आता लग्न करून दादरला जाणार हो ना? नाही जायचंय? जायचंय की नाही जायचंय? जायचंय. हो जायचंय. मुलगीचं एक खूप हे आयुष्य म्हणजे देवानी असं ठेवलंय की मुलगी माहेर होऊन मोठी होते आणि मग सासरी जाते. एक काम करता का त्यांना इकडे घेऊन येतात? तिकडेही आई आहे ना. तिकडेही आई आहे. बरं सांगा, 5 अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करायच्या असतील तर कोणत्या? ते जसं आईंना त्यांच्या परिवाराला सांभाळतात तसंच त्यांनी मलाही सांभाळून घ्यावं, माझ्याही परिवाराला सांभाळून घ्यावं. ते तसे आहेत ना? मग कशाला सांगितलं? आहेत म्हणजे आता फ्युचर पण काही लग्नानंतर आहेत नाही. 2 म्हणजे त्यांनी त्यांचं स्वतःच असं आयडेंटिटी अशी आयडेंटिटी कार्ड करून घ्या. स्वतःच असं अस्तित्व स्वतःच स्वतःच नाव व्हावं असं त्यांचा स्वतःचा असा बिझनेस आहे पण तो खूप मोठा करावा असं अशी तुमची इच्छा आहे. 2 त्यासाठी शॉपिंग कमी करा. 3 म्हणजे संसार व्यवस्थित सांभाळावा त्यांनी आणि मी. बरं. 4 म्हणजे 4 मला वेळ द्यावा. मग कोणाला देतो का असं म्हटलं? म्हणजे ते नोकरी करतात मग बिझनेस करतात मग मला कधी वेळ द्याल ना त्याच्यानुसार म्हणजे त्यांनी मला वेळ द्यावा. बरं 4 आणि 5 म्हणजे माझ्या छोटे मुलं होतील तेव्हा त्यांनी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळा पाहिजे. छोटी मुलं होतील त्यांना मोठं करावं मग त्यांचं फ्युचर त्यांच्या फ्युचर. आणि दुसरं म्हणजे माझं स्वतःची संस्था आहे तर त्यांनी मला त्याच्यामध्ये सपोर्ट करावं. नक्की. तुमच्या 5 अपेक्षा काय? घर सांभाळावं तिने व्यवस्थित, आईकडे लक्ष द्यावं कारण आता बाबांना आहे त्यामुळे आई खूप कसली. 3 तिने मला बिझनेस मध्ये हेल्प करावी. बरं 4 तिने शिकून खूप मोठा व्हावा आणि खूप नाव कमवावं पुढे. आणि एक ती संस्था आहे स्वतःची तर तिने संस्थे थ्रू समाजकार्य करावं चांगलं आणि त्यामध्ये सुद्धा खूप मोठं नाव कमावं अशी माझी इच्छा आहे. खूप चांगले आहे. आणि ते मुलांचं छोटी काय करावंच लागणार आहे आता. करावंच लागणार आहे. बरं तुम्ही तर इकडे या ना. किती छान बोलल्या ना ताई. छोटी मुलं होती. माहित नव्हतं लग्नाला कशी मुलं. हो का? परिवार होतोच ना लग्न त्याच्यासाठी नेमका. बघू जरा अंगठ्या द्या सगळ्यांनी. ताई अंगठी दे. ताईची अंगठी बघितलीत ना? बऱ्याचदा भेटला असाल तेव्हा. ठीक आहे. 5 अंगठ्या मी आतमध्ये टाकतोय आणि ताई यांची पण टाकली का? टाकली. तुमची माहिती आहे ना? चला अचूक दोघांनी एकमेकांच्या अंगठ्या काढायच्या आणि बोटात घालायच्या. 1 2 3. चला बघूया कोण अचूक अंगठी काढणार. एकच अंगठी आहे. एकदा हात बाहेर आला की परत हात नाही घालायचा. काढली द्या माझ्याकडे. चला हात बाहेर. तुम्ही काढली द्या हात बाहेर. द्या. ही कोणाची आहे? बात आहे. बरोबर काढली. घाला तिकडे. यांनी कोणाची घातली आहे बघूया मला नंतर बघतो. ही कोणाची आता? माझी. काहीतरी सांगता काय माझी म्हणून? खरं सांगा ही कोणाची आहे? माझी नाही. ही कोणाची आहे? तुमची. चला ही घ्या. आता शोधा. ह्यांची अंगठी काढून घाला कुठली ती. चला 1 आतापर्यंत 1 अंगठी काढली. आता दुसरी आली. ही कुठली बघू? ही आली. तुम्ही या बाजूला आली. चला अशा तऱ्हेने आपण बघितलं ताईंनी त्यांची अंगठी मात्र अचूक शोधली. हा खेळ होता. ही गंमत होती. तुम्हा दोघांनाही झी मराठी कडून प्रत्येकी 2000 रुपयाचा आहे. काय लग्नाची तारीख अजून ठरवली नाही. जूनच्या पावसात करा ना? नाही जून मध्ये करा आणि विजेचा कडकडाट. आमच्या ताईला झी मराठी कडून ही भेट होती. धन्यवाद. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही महाराष्ट्राची पैठणी
महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली झी मराठीवरच्या होम मिनिस्टरने. आजच्या या होम मिनिस्टरची ही पैठणी देताना आमच्या ताईला आणि मला दोघांनाही खूप आनंद होतोय. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आजचा भाग इथे संपतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.